आज व्हॉट्सॲपवर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी जे इंग्रजी बोर्डावर पांढरं पासणं, मराठी बोर्डावर पांढरं पासणं असा प्रकार चालू आहे। हा प्रकार जर पाहिला तर 1 नोव्हेंबरच्या आधी कोणत्याही परिस्थितीत या प्रशासनाला आणि इथल्या अधिकाऱ्यांना बेळगावमध्ये वातावरण बिघडवायचं आणि महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्यानं सहकार्य करत असते होई अशा लोकांना इथलं प्रशासन पाठीशी घालतं आहे। गेल्याच आठवड्यात कन्नड वेदिकेच्या लोकांचा एक मोर्चा गेला होता कॉर्पोरेशनवर, तर एक पोलीस अधिकारी तो कॉर्पोरेशनचं गेट उघडून देत होता। ही या लोकांची प्रवृत्ती आहे। यामुळे कदाचित उद्या काय घडलं वाईट बरं तर याची संपूर्ण जबाबदारी ही कर्नाटक सरकारवर राहील, इथल्या प्रशासनावर राहील आणि हे त्यांना जर टाळायचं असेल तर अशा लोकांना ताबडतोब अटक करून यांच्यावर केसेस भराव्या आणि या भागात बेळगावसारख्या भागात शांतता प्राप्त करण्यासाठी सहकार्य करावं। कारण महाराष्ट्र एकीकरण समिती कायम प्रशासनाला सहकार्य करतच आलेली आहे आत्तापर्यंत। तेव्हा ह्याचा हेतूचा फायदा घेऊन इथल्या प्रशासनाने याच्यावर लक्ष घालावं आणि इथल्या अधिकाऱ्यांनी हे तात्काळ थांबवावं। न होऊन काय घडलं तर याची संपूर्ण जबाबदारी कॉर्पोरेशन कमिशनर, कॉर्पोरेशन अधिकारी आणि इथलं प्रशासक हे जबाबदार राहील असं मी जाहीररित्या त्यांच्यावर आरोप करतो आहे। कारण हे आता अलीकडच्या 2 महिन्यात कॉर्पोरेशनचं काम हे काय नाही आहे। कॉर्पोरेशनला भरपूर कामं आहेत, रस्ते आहेत, गटारी आहेत, भरपूरशी कामं आहेत। त्यांना काय बोर्ड आणि हे काढण्याचा एका धंदा नाही यांचा। त्यांनी कृपा करून असे धंदे करू नयेत आणि बेळगावच्या शांततेचा सर्व काही बिघडू नये याची खबरदारी सर्व अधिकाऱ्यांनी बेळगावच्या घ्यावी।